शिर्डी येथे नुकतेच हिंदू महासंमेलन समितीच्या वतीनं आयोजित भव्य हिंदू महासंमेलन अत्यंत अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या विशाल बाईक रॅलीनं संपूर्ण साईनगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली होती. हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या हिंदू बांधव आणि भगिनींच्या अलोट गर्दीमुळे शिर्डीत जणू भगवे वादळ निर्माण झाल्याचा प्रत्यय सर्वत्र येत होता. या महासंमेलनाची जय्यत तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. सोहळ्याची सुरुवात दुपारी 4 वाजता नगर परिषदेपासून निघालेल्या भव्य बाईक रॅलीनं झाली. या रॅलीमध्ये शहरासह पंचक्रोशीतील हजारो हिंदू बांधव मोठ्या अभिमानानं सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप किमाया गार्डन येथे एका भव्य सभेत झाला. यावेळचं सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शिर्डीत प्रथमच महिला भगिनींनी काढलेली भारत माता पालखी. या पालखीसमोर पारंपरिक वेशभूषेतील लेझीम पथके आणि चिमुकल्यांच्या नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली. मुख्य कार्यक्रमात शिर्डीतील स्थानिक कलाकारांनी मी भगवा ध्वज बोलतोय ही प्रभावी नाटिका सादर केली. या नाटिकेतील ज्वलंत संवाद आणि सादरीकरणामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. या महासंमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महंत उद्धवजी महाराज मंडली, विचारवंत भारतजी आमदापुरे आणि राजभाऊ मुळे उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाच्या जागतिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं जातीपातींचं सर्व तट तोडून केवळ हिंदू म्हणून संघटित होणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन करण्यात आले. वक्त्यांनी राम मंदिर उभारणीतील संघर्ष आणि संघाच्या शताब्दीपूर्ती प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हे संमेलन केवळ शक्ती प्रदर्शन नसून एक सामर्थ्यशाली आणि सुसंस्कृत राष्ट्र घडवण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. या ऐतिहासिक सोहळ्यानं साईनगरीत नवचैतन्य निर्माण केले असून जय श्रीरामच्या जयघोषानं अवघा परिसर दुमदुमून गेला होता. सियावर रामचंद्र की जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज शिर्डी व पंचक्रोशीतील हिंदू महासंमेलन आपल्या किमया गार्डन येथे पार पडत आहे. या निमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले परमपूजनीय उद्धवजी महाराज मंडलिक तसेच भरतजी आमदापुरे व आपले राजाभाऊजी मुळे हे लाभलेले आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो व आज या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आपले हिंदू बांधव व महिला भगिनी यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्या हिंदू समाज हा विविध जातीपंथ आणि संप्रदायांनी विभागलेला आहे. या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत ही भावना दृढ करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. समाजातील विखुरलेल्या शक्ती एकत्र आणून समाजाच्या आणि भारतीयांच्या अभिमानाची ऐतिहासिक घटना आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या हिंदू धर्म समाज संस्कृती आणि देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व रक्षणाकरिता स्थापन झालेल्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होऊन या संघटनेची शतकोत्तर वाटचाल सुरू आहे. या 100 वर्षाच्या वाटचाली या निमित्ताने संपूर्ण भारत देशात हिंदू संमेलन होत आहे. संघाच्या स्वयंसेवकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील सहभागापासून तर देशावर आलेल्या युद्धजन्य परिस्थितीत पूर भूकंप असेल अशा नैसर्गिक आपत्तीत किंवा कोरोना सारख्या महामारी सारख्या काळात संघाचे सर्व स्वयंसेवक हे अगोदर सेवा करण्यासाठी हजर झाले. तसेच दीर्घकाळाच्या गुलामगिरीमुळे आणि पाश्चात्य प्रभावामुळे समाजाला आपल्या गौरवशाली संस्कृतीचा आणि इतिहासाचा विसर पडला.
आंदोलने व कार्यक्रम झाले. 500 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षाला योजनाबद्ध व कालबद्ध संघटित स्वरूपात दिशा देऊन जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी संघाचा आपला सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच हिंदू समाजातील संघाच्या हितचिंतक व समर्थक व्यक्तींनी एकत्र येऊन हिंदू संमेलन आयोजित केले आहे. हे हिंदू संमेलन हिंदू समाजाला त्याच्या सांस्कृतिक मुळाशी जोडण्याचे काम करत जाणून करून देण्याचे काम करतात. भारताला परमवैभवी विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय गाठण्यासाठी समाज संघटित आणि शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. हे हिंदू संमेलन शिस्त आणि चारित्र्य आणि देशप्रेम या मूल्यांचे बीजारोपण करून भविष्यातील आव्हानांसाठी समाजाला मानसिकरित्या तयार करतात. ही संमेलने केवळ शक्ती प्रदर्शन नसून हिंदू समाजातील दोषांचे निवारण करून एका सामर्थ्यशाली आणि सुसंस्कृत राष्ट्राची उभारणी करण्यासाठी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 87 वर्षाचे औचित्य साधून शिर्डीत आपण देखील या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आणि आज ती पार पडत आहे. या सामर्थ्यशाली व सुसंस्कृत राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने हिंदू संमेलन समिती व पंचक्रोशी आपले सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण संघाला आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी केवळ हिंदू म्हणून आपण उभे राहिले पाहिजे. यामध्ये कुठेही जाती पंथ न बाळगता त्यांना आपण पाठबळ देण्यासाठी आपण हिंदू धर्माने एकत्र येऊन हे मार्ग पुढे चालू ठेवला पाहिजे. कारण आज वेळ ही आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचली. आपल्या माता भगिनींना विनंती करतो की आपली हिंदू संस्कृती पारंपरिक पद्धतीने जपतात, तसेच आपण त्या कार्यात पण सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या मुला मुलींना योग्य असे मार्गदर्शन करावे. हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.